पहलगाम हल्ल्याची आता ॲक्शन बघा। सिंधू जल करार रद्द केल्यानंतर केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांचा पाकिस्तानला इशारा आहे। आणि आता या टाइममध्ये पाकिस्तानचा काही विचार सिंधू करारावरच खूप चर्चा सगळी सुरू आहे। आता तुम्ही पाहा ऍक्शन पहा, आता तुम्ही पाहा ऍक्शन पहा। पाकिस्तानला मिळणारा दहशतवादी निधी रोखण्यासाठी प्रयत्न करा, तर पाकिस्तानला फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सच्या ग्रे लिस्टमध्ये आणण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत। 2022 मध्ये पाकला या लिस्टमधून बाहेर काढण्यात आलेलं होतं। भारत पाकिस्तान तणावावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद लवकरच चर्चा करण्याची शक्यता आहे। या हल्ल्यानंतर युद्धबंदीचं उल्लंघन आणि राजनैतिक तणाव सुरूच आहेत। ओकेमधील लष्करे, TRF आणि जैशचे अनेक दहशतवादी लॉन्च पॅडमधून भीतीपोटी पळून गेलेले आहेत। गुप्तचर यंत्रणांमधील सूत्रांची माहिती आहे। लढाईच्या भीतीनं पाकिस्तान घाबरलाय। भारतासोबत तणाव वाढल्यानंतर पाकिस्तानकडून अन्नधान्याचा साठा करण्याचे आदेश। पाकिस्तानकडून वारंवार होणारे हॅकिंगचे प्रयत्न भारतानं हाणून पाडले। पाकिस्तान पुरस्कृत हॅकर गटाकडून काही वेबसाईट्स हॅक करण्याचे अयशस्वी प्रयत्न झाले, मात्र सायबर सुरक्षा एजन्सीकडून हॅकिंगचे प्रयत्न निष्क्रिय। तर भारताकडून पाकिस्तानला आणखी एक दणका। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफचे यूट्यूब चॅनल भारतामध्ये बॅन। यासह माजी पंतप्रधान इम्रान खाननं त्याचं इंस्टाग्राम अकाउंट देखील भारताकडून बंद करण्यात आलं आहे। शाहिद आफ्रिदीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर बंदी। भारताच्या मेटा या कंपनीला विनंतीनंतर आफ्रिदीचं इंस्टाग्राम अकाउंट भारतामध्ये बॅन। आफ्रिदीनं बऱ्याच वेळा भारताविरोधात गरळ ओकलेली होती। भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि अमेरिकेत 1100 कोटींचा संरक्षण करार झालाय। भारताच्या सागरी सुरक्षेची क्षमता आणखी वाढेल